नमस्कार सर. बोला ना. हा सर, पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हे हं. शेतकऱ्याच्या खात्यात कधी वितरित होणार आहे? नमोचा 8वा आणि पीएम किसानचा 21वा हप्ता हां. या संदर्भामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या प्रश्न विचारणा केली जात आहे. हो. यापूर्वी नमोचा 7वा हप्ता सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. हो, हो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये हो. आणि पीएम किसानचा 2 ऑगस्ट रोजी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले होते 2,000 रुपये. हो, हो. त्या दोन्ही हप्त्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी गॅप पडलेला आहे. हं, हं. तर आता सर्व शेतकऱ्यांना आता चावल लागली आहे का पीएम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रितरित्या येणार का? हो, हो. त्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल माहिती समोर घेऊया. हो सर. हं. आता पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्षाला दोन्ही मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. हो. यामध्ये राज्य शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केली होती की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ करून हं. शेतकऱ्यांना नमो योजनेच्या हप्त्यात 6,000 ऐवजी 9,000 रुपये मिळणार. हं, हं. पण त्या संदर्भात अद्यापपर्यंत शासन निर्णय कोणताही काढला नाही. हो. आणि तर शेतकऱ्यांना आता 6,000 रुपये वर्षाला मिळतात, म्हणजे 4 महिन्यामधून एकदा 2,000 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर वितरित होतो. हो सर. हं. आता शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्रित येणार का? तर या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत शासन निर्णय काढण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही पैशांना मंजुरी देण्यात आली नाही, राज्य शासन आणि केंद्र शासन. हं, हं. आता निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे, तर या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना आणि या दुष्काळी संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून नमो आणि पीएम किसान योजनेचे 2-2 हजार रुपये, 4,000 रुपये येणे हे गरजेचे होते. हं, हं. पण सध्या तरी सरकारने त्या विचार न करता अद्यापपर्यंत अधिकृत तारीख ही जाहीर केलेली नाही आहे. हं. त्यामुळे त्यांच्या पीएम किसानच्या पोर्टल वेबसाईटवर हं. तर 20व्या हप्त्याची अपडेट 2 ऑगस्ट ची 2 ऑगस्ट 2025 ला जो काही वितरित करण्यात आलेला होता 20वा हप्ता, हो सर. तीच अपडेट सध्या तरी दिसत आहे. हं. आणि राज्य शासनाने अनेक जी.आर काढले. हं. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भात अद्यापपर्यंत अधिकृत तारीख घोषित करण्यात आली नाही. पण लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पंधरवड्यापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण हं. होऊ शकते अशी विश्वसनीय माहिती वरिष्ठांकडून माहिती झालेली आहे. हं. तर ही होती आजची अपडेट पीएम आणि नमो शेतकरी योजनेची. आणि आणि ऐका ना सर, एक प्रश्न होता की हं. ई-के-वाय-सी बद्दल थोडी माहिती सांगा सर. पीएम आणि नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहे, हं. त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक नसेल, हं. त्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी झाली नसेल, अशा शेतकऱ्यांचे 2-2, 3-3 हप्ते हे रखडले गेलेले आहे. हं. तर त्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग प्रॉब्लेम असेल तर तो तलाठी ऑफिस इथे जाऊन तो त्रुटी असेल जे काही हं. दुरुस्त करून घ्यावी. आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकशी कनेक्ट नसेल, हं. तर त्यांना ई-के-वाय-सी सेवा सेतू केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन सुद्धा त्याची पडताळणी करू शकतो. हं. आणि ज्या शेतकऱ्यांना 1-2 हप्ते रखडले गेलेले आहेत, त्यांचे ई-के-वाय-सी केल्यानंतर एकत्रितरित्या 2 किंवा 3 हप्ते जरी असेल, त्यांना 5,000 ते 6,000 रुपयाचा एकत्रितरित्या रक्कम हे ई-के-वाय-सी केल्यानंतर पुढील हप्त्यासोबत जमा होणार आहे. हं. हं. ओके. धन्यवाद सर, एक शेतकऱ्याला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.